नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. MIDCत जवळपास 500 कारखानदार असून करासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असताना देखील पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारखानदारांना अतिरिक्त कराच्या पावत्या दिल्या आहेत. सध्या लवकरात लवकर कर भरा नाहीतर जप्तीच्या कारवाईला सामोरे जा या आशयाच्या नोटीस कारखानदारांना पाठवल्या असून प्रत्येक कारखान्यात पालिकेचे कर्मचारी देखील पाठवण्यात आले आहेत. मात्र आम्ही कर भरण्यास तयार असून नियमाप्रमाणे बिल तपासून द्या अशी विनंती कारखानदारांकडून वारंवार केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झालेली असताना जप्तीच्या नोटिसा आल्याने कारखानदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र ही नोटीस केवळ आठवण देण्यासाठी दिली असून ही पालिकेच्या कामाची पद्धत असल्याचे कर आयुक्तांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचं प्रदर्शन वेळोवेळी नागरिकांना होतच असतं. सध्या मार्च महिना असल्याने पालिकेच्या कर वसुलीला गती आली आहे. त्यामुळे पालिकेने अनेकांना करासंदर्भात नोटीस पाठवली असून अनेकांच्या दारोदारी जाऊन कर भरा नाहीतर जप्ती येईल असा तगादा सुरू केला आहे. MIDCतील कारखानदारांना देखील अशा स्वरूपाच्या नोटीस गेल्या असून मूळ करापेक्षा अधिक कर लावल्यामुळे कराच्या पावत्यांमध्ये दुरुस्ती करून द्यावी, तसेच ज्या कंपन्या 2002 सालच्या आधीपासून कार्यरत आहेत त्यांना नियमानुसार कमी कर लागू करावा अशा मागण्या या कारखानदारांनी पालिकेकडे केल्या होत्या. यावेळी उपस्थित असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी असे सांगितले होते. या मागणीला देखील जवळपास 3 महिने उलटून गेले असून अभय योजना लागू व्हावी यासाठी पालिकेला पाहिजे असलेली कागदपत्रे देखील ताबडतोब कारखानदारांनी दिली होती. मात्र बिलांमध्ये दुरुस्ती करून नवीन बिल देण्यासाठी पालिकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने दुरुस्ती बिल देण्यास उशीर होत आहे असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र आता मार्च महिना संपत आलेला असताना पुन्हा पालिका कर्मचाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. काही कारखानदारांना करोडोच्या वर कर आकारल्याने कारखानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर योग्य आकारावा यासाठी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा देखील झाली होती. मात्र त्यानंतर जवळपास 3 महिने होऊन गेले तरी कोणतीही कारवाई झाली नाही. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजेच कामाचे अध्यक्ष देवेंद्र सोनी यांनी या संदर्भात माहिती दिली. एक्चुअली जैसे ग्रामीण में से ये अभी MID KDMC में आ गया तो इनका टैक्स जो है 10 गुना, उन्होंने बोला था कि 20% बढ़ेगा, लेकिन 20% की जगह पे ये हमारे जो एप्लीकेबल आया अभी टैक्स वो 10 गुना हो गया. तो हम लोग ने ऑब्जेक्शंस लिया था, उनको बुलाया भी था. उनका KDMC टैक्स कमेटी को इधर बुलाया था लोगों को, हमारे मेंबर्स को समझाने के लिए. तो उन्होंने आके बोला कि अभी वो उनका एक GR भी पास हो गया है कि जो 2002 के पहले के जो जूना स्ट्रक्चर से उनको वो लोग 2002 के पहले का रेटेबल वैल्यू लगा के बिल रेक्टिफाई करके देंगे करके. तो उसके लिए उन्होंने एक फॉर्मेट दिया था, ये फॉर्मेट में हम लोग को एप्लीकेशन देने का. तो वो फॉर्मेट में हम लोग ने 163 एप्लीकेशंस उनको सबमिट किए हुए 22 दिसंबर 2020 को. लेकिन आज 25 दिसंबर हो गया उनके पास से, वो अभी तक रेक्टिफाइड बिल हमको मिला नहीं. ऊपर से उनके पास से वो हम लोग फॉलोअप करने के बाद में उनको बोला कि हमारे पास एक आदमी दे दो, हम लोग यहाँ पे मेंबर्स को बोला कि ये बिल भरवा के लेंगे अगर आप रेक्टिफाइड बिल देते हैं तो उन्होंने बोला हमारे पास स्टाफ नहीं है तो ठीक है, लेकिन उनके पास अभी ये नोटिस भेजने के लिए स्टाफ है और प्लस 4 आदमी एक कंपनी में जाके धमकी दे रहे कि आप भरोगे प्रॉपर्टी टैक्स नहीं भरोगे तो जब्ती लेके आएंगे. ये सब बोलने के लिए उनके पास स्टाफ है, लेकिन बिल रेक्टिफाई करने के देने के लिए उनके पास स्टाफ नहीं है. नहीं, अभी फिर आगे का देखेंगे ना वो लोग क्या स्टेप लेते हैं, क्योंकि हमने तो पूरा ऑफिशियली उन्होंने बोला हुआ वो फॉर्मेट में एप्लीकेशन दिया हुआ है. उसके बाद हमने फॉलोअप किया कि हमको मार्च पहले ये सब अकाउंट्स क्लोज करने का रहता है तो आप हमको रेक्टिफाइड बिल दे दो. हमारे पास फॉलोअप है उनका, वो फॉलोअप का भी हमने कॉपी उनको अटैच किया हुआ है. अभी हमने वो KDMC कमिश्नर को प्लस ऊपर हमने इंडस्ट्री मिनिस्टर, रेवेन्यू मिनिस्टर सबको हमने लेटर CC करके भेजा हुआ है. और हमको ये चाहिए कि कम से कम एक बिल हमको रेक्टिफाई करके दे दे, हमारा अकाउंट्स हम लोग करने को क्लियर करने के लिए तैयार है. और उनको भी रेवेन्यू मिल रहा है ना भाई, इंडस्ट्रीज का आज छोटा अमाउंट नहीं है, बड़ा अमाउंट जमा हो जाएगा. तो उनको हम हेल्प करने को तैयार है ना, मेंबर्स को बुला के हम भरा के लेंगे ना, तो दोनों का फायदा होने वाला है. हमारा अकाउंट सेटल हो जाएगा, उनका रेवेन्यू जनरेट हो जाएगा.
मैनेजर से हमारे बात हुआ था, हमने उनको इधर बुलाया था कि हमारे मेंबर्स को समझाओ कि क्यों ज़्यादा हो गया था, तो उन्होंने वो समझाया। बाद में उन्होंने बोला कि अभी जीआर पास हो गया तो आपको रेट भी कम हो जाएगा जो जूना स्ट्रक्चर से, और नया स्ट्रक्चर्स को उन्होंने बोला कि अभी 2010 का जो उनके बाद में उनके रिवीजन वाइड रेट रिवीजन हुआ ही नहीं है, तो सबको 2010 का लगा है। तो ठीक है, नया स्ट्रक्चर्स को जो लगा है उसमें चेंज नहीं होगा, तो वो हम नहीं कुछ बोल रहे, लेकिन जूना स्ट्रक्चर्स का जो है वो तो कम से कम चेंज करके दे दे, तो बाकी का वो तो क्लियर हो जाए हमारा अकाउंट्स। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.